हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे बघा संध्याकाळी काल आहे ना, म्हणजे कालच्या व्हिडिओच्या पुढचं मी हे सायंकाळपासून घेतलं. तर इथे बघा पप्पा मम्मी दोघं आता आहे ना घरी आले होते. दिवसभर मम्मी कामाला गेलेली होती, म्हणजे मला घेऊन आल्यानंतर पप्पा जेवायला आले. जेवण झाल्यानंतर मम्मी आली. मम्मी परत कामाला गेली होती. तर मम्मी कामावरून आल्यानंतर इथे बघा मस्त स्वयंपाक वगैरे बनवायला मम्मीनीच बनवला. मला काही जास्त बनवू दिलं नाही, कारण हॉस्पिटलमधून एक मावशी आल्या होत्या. त्यांना आहे ना त्यांच्या मुलासाठी टिफिन बनवायचा होता. तर मम्मी म्हटली दुसरीकडे जाण्यापेक्षा माझ्या घरी बनवून घ्या. तर त्यांनी स्वयंपाक केला, मम्मीनी त्या मावशीनी दोघं मिळून. तर एक प्रकारे त्यांना मदत पण झाली, दुसरं म्हणजे स्वयंपाक लवकर पण झाला. दोघांचं काम पटकन होऊन गेलं. तर इथे बघा मम्मीने छान असा स्वयंपाक केला. आणि मोक्षू आणि मम्मी त्या मावशींना सोडायला गेल्या होत्या. तर मोक्षूनी बघा तिकडनं येताना छान. तर इथे बघा मोक्षू आणि मम्मी घरी आल्यानंतर मोक्षूनी ना पाणीपुरी छान चॉकलेट वगैरे भरपूर घेऊन आलेला होता. त्याचा मी त्याला देत नाही सहसा करून, तुम्हाला माहिती चांगलं. तर इथे ना व्हिडिओमध्ये बघा तो कसं, म्हणजे खूप वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मी मोक्षूला बाहेरचं देत नाही. तर तसंच मोक्षूला आणलं होतं, खाल्लं. मग आता रात्र मस्त झोपून गेला. छान झाली झोप सगळ्यांची. सकाळी सकाळी लवकर उठलो, कारण आज आम्हाला जायचं होतं गावाला. 40 गावाला जायचं, म्हणजे माझे मेन माहेरी माझे मम्मी पप्पा जिथे आम्ही प्रॉपर राहायचो 40 गावला, तिथे आम्ही चाललो होतो. कारण आज ना आषाढ महिन्याचा नैवेद्य द्यायला जायचा होता. तो की मुलगी देते आपल्या माहेरी, तसं मी माझ्या माहेरी द्यायला चालली. सासरचा नैवेद्य दिले गेला आणि आता मी चालली होती माहेरी. तर इथे सकाळी सकाळी 6 वाजताच मम्मी लवकर उठून गेली होती. इथे नळाला पाणी वगैरे आलं होतं, ते पण भरत होती. दुसरीकडे चुलीवर पाणी गरम ठेवत होती. तोपर्यंत मम्मीला म्हणजे मदत करायच्या आधीच मम्मीने सगळं अर्ध्याचं काम करून ठेवलेलं होतं. तर इथे बघा रात्री पाऊस येऊन गेलेला होता, पूर्ण ओलं होतं. आणि ते सकाळी सकाळी बघा चिमण्या कशा इथे दाणे वगैरे खात होते. इथे बसलेले होते मम्मीच्या इथे, पण मी मोबाईल वगैरे घेऊन पुढे गेली शूट करण्यासाठी. तर ते ओढून गेल्या बिचाऱ्या. तिकडच्या बाजूच्या मावशींच्या इथे गेल्या आणि मग चिमण्या दाणं वगैरे खायला लागले. आणि इथे बघा मम्मीने छान चूल वगैरे पेटवलेलं होतं सकाळी सकाळी, एकदम छान कडक पाणी. त्यानंतर नैवेद्यासाठी मला मम्मीने काहीच बनवू दिलं नाही. तर मम्मीला पण नैवेद्य द्यायचा होता आणि मला पण द्यायचा होता. तर इथे मम्मीने पुऱ्या वगैरे भाजी वगैरे जे बनवतं नैवेद्याचा स्वयंपाक तुम्हाला माहिती असेल तोच बनवून ठेवलेला होता. आणि छान असं इथे ना मम्मी खीर बनवण्यासाठी आता हे दळत होती. आणि इथे पप्पांची आंघोळ वगैरे झाली. त्यानंतर पप्पा चालले होते मंदिरात. आणि इथे मम्मी बघा खीर बनवायला घेतली. इथे पापड्या बनवल्या. त्यानंतर इथे ना भाजी बनवली. आणि इथे दही भात बनवून ठेवला, जो की नैवेद्यासाठी दिला जातो. आणि इथे पाणी वगैरे घेतलं, चांगलं पाणी. त्यानंतर मोक्षूचे बघा आंघोळ वगैरे झाली. सगळ्यात उशिरा मोक्षू उठल्यावर का आज. तर मग ना इथे मोक्षूची छान आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्याची तयारी वगैरे केली. पप्पांसोबत छान खेळत होता. आणि इथे आमची फायनली तयारी झाली होती. मम्मीने छान पिशवीमध्ये सगळं भरून घेतलं. आणि इथे बघा पाऊस येईल म्हणून पुढची तयारी करून ठेवते. कपडे वगैरे सगळे घरात काढून ठेवते. आणि तर मग कपडे वगैरे मीच धुतले होते. मम्मी मला काही करू दिलं नाही. म्हटलं मग आता मी तेवढं तरी करते. तर इथे फायनली आमची तयारी वगैरे झाली आणि चाललं होतं मंदिरात. तर इथे बघा मी हे नंतरचं म्हणजे आसरांना नैवेद्य वगैरे देऊन झाला. आम्ही तिथे काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही, कारण ना तिथे रस्त्यावरूनच पूजा करावी लागेल. कारण तिथे नदीची ना नदीमध्ये म्हणजे काम चालू होतं, पूल वगैरे बांधायचं काम चालू होतं. त्यामुळे मला शूटिंग वगैरे काही करता आलं नाही. आणि इथे बघा ताईच्या इथे जेवण वगैरे केलं. ही ताईच्या घरी ना बाजूला तिची जाऊ राहते, ते म्हणजे त्या पण ताईच आहेत. तर त्यांच्या इथे आम्ही गेलो होतो. त्यांच्या इथे छान चिमण्या वगैरे पाळलेल्या आहे त्यांनी. इथे बघा ताईची नणंद बसलेली आहे. ताईच्या दोघं मुली आणि त्या ज्यांच्या घरी आम्ही आलो ना त्यांच्या ह्या 3 मुली होत्या. त्या ताईंनी ना बघा इथे चटई वगैरे टाकले, त्यांच्या त्या मुली होत्या. आणि मोक्षू बघा त्यांच्यामध्ये किती छान रमून गेला होता, छान खेळत होता. त्याला तिथंच राहायची इच्छा होती, पण घरी काही यायचं म्हणत नव्हता. पण आम्ही त्याला तसंच घेऊन आलो. त्यांच्या इथून निघालो. मग इथे चाललो होतं आमच्या आजीकडे. तिथेही बघा मध्येच ना इथे आमच्या ओळखीच्या ज्या काकू होत्या त्या भेटल्या. ओळखीचे खूप लोक भेटले तिथे. खूप दिवसानंतर गेलो होतो ना गावी, त्यामुळे आम्हाला सगळे म्हणजे भेटले होते. तर इथे बघा आजीच्या घरी आलो होतो ताईच्या दोघी मुलींना घेऊन. ताईची मोठी मुलगीची आहे ती खूप हुशार आहे. तिने बघा छान मस्त व्हिडिओ वगैरे घेतला. आजी आहे ही माझ्या पप्पांची आई, त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही. तर इथे बघा आजीचं हे घर आहे, रेंटनेच राहते माझी आजी. तर इथे छान घर वगैरे आहे, मस्त वाटलं येऊन. पण खूप दिवसानंतर म्हणजे त्यांच्या घरी गेली मी. ही बघा यांची मस्ती चालू होती. ही लहान मुलगी ना खूप आगाऊ आहे ताईची.
तिला बघण्यामध्ये आमचा वेळ जास्त गेला आणि मोक्ष तिच्यामध्ये ते इतकं रमून गेला होता ना. तर येताना आम्ही काही शूटिंग केली नाही कारण ताईची मोठी मुलगी ना रडायला लागून गेली होती. मध्येच मला बसचा त्रास होत होता. तर इथे चाळीसगावला बाय बाय केलं आणि चाललो होतं सटाण्याला. आता उद्याच चला तर मग असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.